Madam, this screen is visible to all of you? Yes, ma'am. If I made जर मी समजा मोठी स्क्रीन केली तर ती दिसते तुम्हाला? ओके. Okay, this screen is all of you. I hope visible to all of you now. Then anticholinergics. What we supposed to study? Last lecture we are completed the theophylline part, as well as last lecture we completed the beta 2 dilator. Okay, then in this lecture what we will start the anticholinergic drugs which is used in a treatment of asthma. Okay, then what are the anticholinergics and how it will be able to treat the asthma? म्हणजे anticholinergic drug म्हणजे काय हे आपण लास्ट लेक्चरला बघितलंय किंवा ह्याच्या आधी बघितले फार्माकोलॉजी फर्स्ट मध्ये. Then how it will be help for the treatment of asthma. These are the drugs which will block the action of acetylcholine on the autonomic effector in CNS and exerts to muscarinic receptor. म्हणजे जे काही हे ड्रग आहेत ते काय करतायत तर ब्लॉक ऍक्शन करतायत. कुठली ऍक्शन ब्लॉक करतायत तर मस्कॅरिनिक रिसेप्टरची ऍक्शन ब्लॉक करतायत. अँड हेन्स वी विल गॉट द अँटी अस्थमॅटिक इफेक्ट. Anticholinergic drug like a atropinic drug which causes the bronchodilation by blocking cholinergic constrictor tone. ओके, म्हणजे जे कोलिनर्जिक रिसेप्टर आहेत मस्कॅरिनिक रिसेप्टर त्यावरती जर ऍसिटाइलकोलिन जाऊन जर बाइंड झालं तर ब्रॉन्काय काय होतो कन्स्ट्रिक्ट होतो. मग हा इफेक्ट आपल्याला नकोय. मग आपण काय करतोय तर अँटीकोलिनर्जिक ड्रग देतोय. एक्झाम्पल ऍट्रोपिन. ऍट्रोपिन काय करतं जातं बॉडीमध्ये एंटर करतं मस्कॅरिनिक रिसेप्टर जे आहे त्या मस्कॅरिनिक रिसेप्टरला ब्लॉक करतं. हेन्स द ऍसिटाइलकोलिन इज नॉट एबल टू बाइंड विथ इट्स रिसेप्टर. मग जर ऍसिटाइलकोलिन त्याच्या रिसेप्टरला बाइंडच नाही झालं तर काय होणार आहे ऍसिटाइलकोलिनची ऍक्शन बघायला मिळणार नाहीये. मग ऍसिटाइलकोलिनची ऍक्शन काय आहे तर ब्रॉन्काय कन्स्ट्रिक्शन. मग ब्रॉन्काय कन्स्ट्रिक्शन होत नाहीये म्हणजे काय होणार आहे ब्रॉन्काय ऍज इट इज राहणार आहे किंवा ब्रॉन्काय डायलेट होणार आहे. अँड हेन्स इट विल बी हेल्पफुल फॉर द इझिली एअरवे इनसाइड अँड द आउटसाइड. म्हणजे जे एअर पॅसेज जो आहे तो एअर आतमध्ये बॉडीत एंटर व्हायला आणि एक्सेल व्हायला हेल्प होणार आहे. अँड हेन्स इट विल बी कन्सिडर्ड ऍज अ treatment of asthma. All of you clear? Inhaled ipratropium bromide is less efficacious than the sympathomimetics. Okay. Inhaled केलेला जो ipratropium bromide आहे ते less efficacious आहे as compared to sympathomimetics. The patient of asthmatics, bronchitis, COPD will better more to anticholinergics. Okay, the patient which will be having the asthma COPD will be more respond to anticholinergics agent as compared to sympathomimetics. म्हणजे जे आपण बीटा 2 एजंट बघितले तर त्या एजंट पेक्षा जे अँटीकोलिनर्जिक ड्रग्ज आहेत ते जास्त चांगला रिस्पॉन्स दाखवतात. क्लिअर एव्हरीवन? एव्हरीवन क्लिअर अँटीकोलिनर्जिक्स? देन next class it is a leukotriene antagonist. Next class is leukotriene antagonist. What are the leukotriene antagonists? Cysteine leukotrienes. What are the cysteine leukotrienes? Are the important mediator of the bronchial asthma. म्हणजे जो ब्रॉन्कियल अस्थमा होतो त्याचे सिम्पटम्स दाखवण्यासाठी किंवा जी पिरियडिक कंडिशन आहे ती घडून येण्यासाठी किंवा ती सायकल होण्यासाठी अस्थमाची कंटिन्यू सिस्टेनिल ल्युकोट्राइन्स हा मेजर रोल प्ले करतात. सो टू प्रोव्हाइड द अँटी अस्थमॅटिक ऍक्शन देअर अँटागोनिस्ट ऑर इनहिबिशन आर प्रिपेअर्ड. मग जर आपल्याला सिस्टेनिल ल्युकोट्राइन मुळे अस्थमा होतो किंवा हा एक तर आपण काय करतो ते त्या एजंटलाच अँटागोनाइज करतो किंवा त्या एजंटला ब्लॉक करतो. मग जर तो एजंट किंवा तो मेडिएटरच जर रिलीज झाला नाही तर आपल्याला काय मिळते अँटी अस्थमॅटिक ऍक्शन मिळते. एव्हरीवन क्लिअर? सेम लाईक अँटीकोलिनर्जिक्स. अँटीकोलिनर्जिक्स मध्ये काय करतो आपण कोलिनर्जिक जे ड्रग आहे और ऍसिटाइलकोलिन जे आहे त्या ऍसिटाइलकोलिनला ब्लॉक करतो. सेम हियर वी विल सिस्टेनिल ल्युकोट्राइन इज गेट ब्लॉक और देयर रिसेप्टर इज गेट अँटागोनाइज्ड. There are two receptors for the cysteine leukotrienes.
that have cloned, which exposes in a respiratory mucosa and infiltrating inflammatory cell. But leukoplast drugs, that is a montelukast and zofirlukast, only antagonize the cystenyl T1 type of receptor. म्हणजे जे cystenyl रिसेप्टर आहेत तर त्या रिसेप्टर मध्ये T1 and T2 हे दोन टाइपचे रिसेप्टर आहेत. मग ते दोन्ही टाइपचे रिसेप्टर कुठे असतात तर रेस्पिरेटरी म्युकोझा मध्ये आणि इन्फ्लेमेटरी सेल मध्ये. मग जर आपण मोंटेलुकास्ट आणि झोपुर्लुकास्ट हे दोन ड्रग बघितले तर ते ड्रग काय करतात तर ओनली सिस्टिनिल T1 टाइपच्या रिसेप्टरला ब्लॉक करतात. वन्स वी विल गेट दॅट ड्रग विच विल बी अँटागोनाइज द सिस्टिनिल T1 टाइप ऑफ रिसेप्टर. मग जेव्हा हे ड्रग आपण घेतो कुठल्या मोंटेलुकास्ट किंवा झापुर्लुकास्ट ते ड्रग काय करतायत तर सिस्टिनिल T1 टाइपच्या रिसेप्टरला जाऊन ब्लॉक करतात. व्हॉट इज द अल्टिमेट इफेक्ट आफ्टर द ब्लॉकिंग ऑफ दॅट रिसेप्टर? ब्रॉन्कोडायलेटेशन. Simultaneously decreases the sputum eosinophil count. Next, it will suppression of the bronchial inflammation as well as decreases the hypersensitivity. म्हणजे अस्थमा होण्यासाठी जे जे रिझन्स रिस्पॉन्सिबल आहेत कुठले कुठले रिझन्स रिस्पॉन्सिबल आहेत? फर्स्ट, इन्क्रीजिंग द हायपरसेन्सिटिव्हिटी. नेक्स्ट, रिलीज ऑफ द इन्फ्लेमेटरी मेडिएटर अँड देअर इज अ ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन. ह्या सगळ्या गोष्टी इनहिबिट कुणामुळे होतात तर ल्युकोट्राईन अँटागोनिस्टमुळे. Hence, the totally opposite effect is observed after taking the leukotriene antagonist. मग काय इफेक्ट बघायला मिळतो आपल्याला? ब्रॉन्कोडायलेटेशन, डिक्रीज द sputum eosinophil count, suppression of the bronchial inflammation and decreases the hypersensitivity reaction. Everyone clear? Very simple pharmacological action that once we take the leukotriene antagonist will antagonize the cysteine T1 type of receptor. Hence, we got the action of bronchodilation, decrease the sputum eosinophil count, suppression of the bronchial inflammation, and decreasing the hypersensitivity. Both drugs are used for the mild to moderate treatment of asthma, which alternative treatment for the inhaled glucocorticoid. The glucocorticoid agent which will be inhibit the inflammatory response. जे inflammatory response inhibit करण्यासाठी आपण glucocorticoid use करतो. These are having the various side effects. So, when we're supposed to replace the glucocorticoid treatment, we are giving the leukotriene antagonist. But leukotriene antagonist is also having the various side effects. Which are the side effects? This drug is very safe, all of you know, but which may produces the headache or rash, sometimes eosinophilia and the neutropathy. Or there is a Churg-Strauss syndrome, means which is related with the blood vessel, eosinophils vasculitis. जे इस्नोफिलचा जो काउंट आहे तर तो डिक्रीज होण्याचं कंडिशन कुणामध्ये होती तर व्हेन द पर्सन इज टेकन द ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट. एव्हरीवन क्लिअर? खूप सिंपल मेकॅनिझम आहे. ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट काय करतायत? जातायत ल्युकोट्राईन सिस्टिनिल ल्युकोट्राईन T1 टाइपच्या रिसेप्टरला ब्लॉक करतायत आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठला कुठला इफेक्ट बघायला मिळतो तर ब्रॉन्कोडायलेटेशन, decrease the sputum eosinophil count, suppression of the bronchial inflammation as well as decreasing the hypersensitivity. Ultimately, the person is suffering from the asthma will produces the better effect. Clear everyone? Leukotriene antagonist. Then next it is a mast cell stabilizer. Next class is mast cell stabilizer. Example is sodium chromogylate. Okay, it is a synthetic derivative. सोडियम क्रोमोगायलेट काय आहे तर सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह आहे. आपण सिंथेसिस करून तो तयार करू शकतो. देन व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन? हाऊ इट विल बी प्रोड्युसेस इट्स इफेक्ट ॲज अ अँटीअस्थमॅटिक एजंट. मास सेल स्टॅबिलायझर घेतल्यानंतर माणसाला अस्थमातनं कसं बरं वाटतं तर क्रोमोगायलेट इनहिबिट द डिग्रॅन्युलेशन ऑफ द मास सेल ॲज वेल ॲज अदर इन्फ्लेमेटरी सेल. देअर मेकॅनिझम ऍक्शन इज delay the calcium channel in membrane of the cell, which will also inhibit the chemotaxis of the inflammatory cell. Clear? जर समजा एखाद्या पर्सननी मास सेल स्टॅबिलायझर घेतला तर त्याचा इफेक्ट काय बघायला मिळतो तर ते एजंट जे डिग्रॅन्युलेशन प्रोसेस आहे म्हणजे मास सेल मधून जे डिग्रॅन्युलेशन होत असतं म्हणजे मास सेल मधून जे इन्फ्लेमेटरी मेडिएटर रिलीज होत असतात त्या इन्फ्लेमेटरी मेडिएटरला रिलीज होऊ देत नाही. क्लिअर? कसं रिलीज होऊ देत नाही तर डिले कॅल्शियम चॅनल क्लोराईड चॅनल ओपनिंग. म्हणजे जर क्लोराईड चॅनल जर ओपनच नाही झाले तर त्यामुळे सेलचं कन्स्ट्रिक्शन होत नाही आणि सेलचं कॉन्ट्रॅक्शन झालं नसेल तर जे काही इन्फ्लेमेटरी मेडिएटर आहेत तर ते रिलीजच होत नाही. क्लिअर एव्हरीवन? समजते सगळ्यांना? हाऊ इट विल प्रोड्यूस इट्स ऍक्शन? द मास सेल स्टॅबिलायझर विल
इनहिबिट द डिग्रॅन्युलेशन ऑफ द मास्ट सेल. म्हणजे मास्ट सेलचं जे डिग्रॅन्युलेशन प्रोसेस आहे ते इनहिबिट करतं. कसं इनहिबिट करतं, तर जे एजंट आहेत ते एजंट क्लोराइड चॅनलचं जे ओपनिंग आहे ते डिले करतात, म्हणजे लेट ओपन होतं क्लोराइड चॅनल. ऍज वेल एज इट विल इनहिबिट द किमोटॅक्सिस ऑफ इन्फ्लेमेटरी सेल. म्हणजे इन्फ्लेमेटरी सेल जे एकमेकांना स्टिम्युलेट करण्याची जी प्रोसेस आहे ते कमी होतं. ह्या दोन्हीचा इफेक्ट म्हणून आपल्याला काय बघायला मिळतं, रिस्ट्रिक्ट द रिलीज ऑफ हिस्टामाइन, ल्युकोट्राइन्स और प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर और इंटरल्युकिन्स. म्हणजे जे एखाद्या पर्सन मध्ये इन्फ्लमेशन करण्यासाठी एजंट रिस्पॉन्सिबल आहेत, कुठले कुठले, हिस्टामाइन इट इज अ ॲलर्जिक मेडिएटर, also ल्युकोट्राइन्स, प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर अँड इंटरल्युकिन्स. ह्या सगळ्यामुळे जी इन्फ्लेमेटरी प्रोसेस होतीये, ह्याच्या सगळ्यामुळे जे ॲलर्जिक प्रोसेस होतीये, तर ते होणं थांबतं. एव्हरीवन क्लिअर? क्लिअर एव्हरीवन? इट इज व्हेरी सिम्पल. जर तुम्हाला डिग्रॅन्युलेशनची प्रोसेस आठवत असेल तर तुम्हाला हे मेकॅनिझम खूप इझिली समजेल. जर डिग्रॅन्युलेशनची प्रोसेस इनहिबिट होतीये, फॉर एक्झाम्पल, व्हेरी सिम्पल एक्झाम्पल, जर एखादा फुगा आहे, त्या फुग्यामध्ये आपण पाणी भरलं, क्लिअर, आणि जर तो फुगा खालच्या साईडनं आपण प्रेस केला, अल्टिमेटली व्हॉट इज हॅपनिंग, दॅट वॉटर इज केम आउटसाइड. सेम दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ डिग्रॅन्युलेशन प्रोसेस. जे आपला सेल असतो, इट इज नथिंग बट दॅट बलून and the water is nothing but the mediator, like a histamine, platelet activating factor, interleukin. Okay, clear? Once we start to press that balloon, that water is came outside. If we don't press that balloon, the water is remain inside the balloon. Same like that, once the asthmatic attack is takes place, our body will press that balloon and that mediator get released outside. And if we are taken the mast cell stabilizer agent, that mast cell stabilizing agent will inhibit the pressure on that balloon, and that mediator is itself really remain inside the mast cell. Everyone clear? Means there is a no degranulation. Clear everyone? Degranulation म्हणजे सिंपल शब्दामध्ये काय, तर तो बलूनला अप्लाय केलेला फोर्स इज नथिंग बट द degranulation. Everyone clear? Long term treatment decreases the cellular inflammatory response. If it is one of the best treatment for the asthmatic attack, and once we are taken the long term treatment, then it will be give the permanent effect. म्हणजे जर कंटिन्यू जर रिस्पॉन्सिव्हनेस सेलचा आहे, तर जर आपण कंटिन्यू ट्रीटमेंट घेतली मास्ट सेल स्टॅबिलायझरची, तर तो इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स हळूहळू कमी होत जातो. एव्हरीवन क्लिअर? These agents not antagonize the constrictory action of histamine, acetylcholine, so they are ineffective during the asthmatic attack. These agents will not block the action of histamine, acetylcholine and interleukin. म्हणजे हे जे एजंट आहेत हे आपण अस्थमॅटिक अटॅक येण्याच्या आधी यूज करू शकतो. जर एखाद्या पर्सनला अस्थमॅटिक अटॅक येत असेल तर जे आपण पर्सनला सॉल्बिटॉमॉल घेताना बघतो इन्हलेशन रूटनी, तसा हा मास्ट सेल स्टॅबिलायझर एजंट घेऊन उपयोग नाही. का उपयोग नाहीये, तर हे ऑलरेडी रिलीज झालेल्या मेडिएटरला ब्लॉक करत नाही. एव्हरीवन क्लिअर? मेडिएटर रिलीज होऊ नये म्हणून प्रयत्न करतात, पण ऑलरेडी रिलीज झालेल्या मेडिएटरवर ह्यांची ऍक्शन होत नाही. त्यामुळे जर ऑन गोईंग अस्थमॅटिक अटॅक असेल तर त्या केसमध्ये मास्ट सेल स्टॅबिलायझर इन्हलेशन रूट मध्ये देऊन काही उपयोग होत नाही. एव्हरीवन क्लिअर? देन व्हॉट इज द युजेस ऑफ मास्ट सेल स्टॅबिलायझर? ऍज सच we are studying, it will be used in the bronchial asthma, treatment of any mild or moderate type of asthma. Also, when we are taken the long term treatment of that mast cell stabilizer, it will be decreases the severity of the attack and which will be helpful for the increasing the function of liver. Also, it will be used in the allergic rhinitis. काही जणांना काय असतं, जर डस्टला एक्सपोज झालं तर काय होतं, सर्दी झाल्यासारखं होतं. क्लिअर? दॅट इज नथिंग बट द allergic rhinitis. एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असेल आणि आपण जर त्या ॲलर्जीला एक्सपोज झालो तर जे आपल्याला स्नीझिंग होतं, शिंका आल्यासारखं वाटतं, वेन देर इज एनी increasing the secretion inside the nose, म्हणजे नाकातनं थोडंसं पाणी आल्यासारखं वाटतं, दॅट इज नथिंग बट द allergic rhinitis. Also, it will be used in a treatment of allergic conjunctivitis. Okay, means ocular disease, allergic conjunctivitis. बऱ्याचदा असं होतं की आपण कुठनं धुळीतनं जाऊन आलो तर आपले डोळे कसे होतात, लाल झाल्यासारखे वाटतात. दॅट इज नथिंग बट द allergic conjunctivitis, inflammation of the conjunctiva. Okay, that is a conjunctivitis. In such cases, there is a mast cell stabilizer, eye drops are used. But what is the problem? It will be having the poor aqueous solubility, so it will be produces the negligible absorption.
Clear everyone? Then next class is histamine H2 receptor antagonist. What is the next class of the drug? Histamine H2 receptor antagonist. Example is ketotifen. That what is will do? The word itself indicate that H2 receptor antagonist. म्हणजे हे जे किटोटिफेन टाइप ड्रग आहे ते काय करत असेल तर जे H1 रिसेप्टर आहे that H1 रिसेप्टर गेट अँटागोनाइज. H1 रिसेप्टरला जाऊन बाइंड होत आहे आणि व्हॉट एव्हर हिस्टामाइन रिसेप्टर जे आहे त्याला जाऊन ते ब्लॉक करत आहे आणि त्याच्यामुळे हिस्टामाइन जे रिलीज झाले बॉडीमध्ये दॅट हिस्टामाइन विल नॉट शो इट्स ऍक्शन. आणि जर हिस्टामाइनचीच ऍक्शन आपल्याला दिसत नाहीये म्हणजे काय होणार आहे त्या पर्सनला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट मिळणार आहे. क्लिअर? इट इज मेनली युज्ड इन एक्सरसाइज इंड्युस्ड अस्थमा. बरेच सारे पर्सन असतात जेव्हा त्यांनी एक्सरसाइज करतात तर त्यावेळी त्यांना अस्थमॅटिक अटॅक अग्रेसिव्ह होण्याचा चान्स असतो. त्या केसमध्ये काय होतात तर हिस्टामाइन ब्लॉकर इज युज्ड. इट विल बी इनहिबिट स्टिम्युलेशन ऑफ द इम्युनोजेनिक इन्फ्लेमेटरी सेल as well as it will inhibit the inflammatory mediator release. म्हणजे जर हिस्टामाइन ब्लॉकर दिले तर ते इन्फ्लेमेटरी मेडिएटर पण रिलीज होऊ देत नाही जे ऍक्शन आहे हिस्टामाइनची. क्लिअर एव्हरीवन? इट विल नॉट प्रोड्युस द ब्रॉन्कोडायलेटेशन. ओके, म्हणजे हे जे एजंट आहे हिस्टामाइन ब्लॉकर तर ते ब्रॉन्काडायलेट करत नाही. व्हॉट इट विल प्रोड्यूस? इट विल प्रोड्युसेस द सिडेटिव्ह इफेक्ट. म्हणजे ते जर एजंट घेतले तर त्या पर्सनला झोप आल्यासारखं वाटतं. So during the driving or any heavy work on the machine, that agent is avoided that particular person. म्हणजे जर एखाद्या पर्सनला एक्सरसाइज करायची आहे तर त्याआधी त्यांनी अँटीहिस्टामिनिक्स एजंट घेऊ शकतात. पण जर अँटीहिस्टामिनिक्स एजंट घेतले तर त्यानंतर तो पर्सन ड्राईव्ह करू शकत नाही किंवा एखादं हेवी मशीन हँडल करू शकत नाही. का नाही करू शकत? बिकॉज द साइड इफेक्ट ऑफ द हिस्टामाइन ब्लॉकर इज इट विल प्रोड्युसेस द सिडेशन. Also, it is having the adverse effect like dryness of the mouth, dizziness or weight gain. अजून त्याच्या दुसरे साइड इफेक्ट काय तर त्या माणसाच्या सारखं तोंडाला कोरड पडू शकते किंवा त्याला कंटाळा आल्यासारखा वाटू शकतो आणि त्याचं वेट गेन होऊ शकतो. एव्हरीवन क्लिअर? फोर्थ क्लास क्लिअर? एव्हरीवन फोर्थ क्लास? देन व्हॉट इज द फिफ्थ क्लास? फिफ्थ क्लास इज अँटी इन्फ्लेमेटरी एजंट. एक्झाम्पल इज कॉर्टिकोस्टेरॉइड. ऑल ऑफ यू मे अवेअर अबाउट द कॉर्टिकोस्टेरॉइड. It is considered as the last stage treatment of particular disease. Why it is so? Because the corticosteroid is having the variety of the side effect. समजतंय सगळ्यांना? अँटी इन्फ्लेमेटरी एजंट म्हणून आपण यूज करतो कॉर्टिकोस्टेरॉइड, पण ते कॉर्टिकोस्टेरॉइड हे फर्स्ट ट्रीटमेंट म्हणून आपण कधीच यूज नाही करत. का नाही यूज करत? कारण ते कॉर्टिकोस्टेरॉइडला व्हरायटी ऑफ द साइड इफेक्ट्स आहेत. दीज आर नॉट अ ब्रॉन्कोडायलेटर. म्हणजे अस्थमामध्ये आपलं प्रायमरी एम काय असतं तर ब्रॉन्काय जो आहे तो डायलेट करायचा. का डायलेट करायचा? का तर अस्थमॅटिक पेशंट काय करत असतो तर मोर अँड मोर ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करत असतो. एव्हरीवन क्लिअर? मग जर तो जास्त ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करतोय तर आपण पण अस्थमॅटिक ट्रीटमेंट म्हणून त्याला हेल्प काय केली पाहिजे? बाय डायलेटेशन ऑफ द ब्रॉन्काय. बट ऑल द अँटी अस्थमॅटिक एजंट विल नॉट प्रोड्युसेस द ब्रॉन्कोडायलेटेशन. ओके, म्हणजे जे काही आपण अँटी अस्थमॅटिक एजंट म्हणून यूज करतो तर ते सगळेच एजंट ब्रॉन्का डायलेट करत नाहीत. दे आर ऍक्ट बाय अनदर वे बट इट विल इनिशिएट द सिम्प्टोमॅटिक रिलीफ फ्रॉम द अस्थमा. क्लिअर एव्हरीवन? सेम लाईक दॅट अँटी इन्फ्लेमेटरी एजंट कॉर्टिकोस्टेरॉइड विच विल नॉट प्रोड्युसेस द ब्रॉन्कोडायलेटेशन. बट व्हॉट इज द हेल्प? मग जर ब्रॉन्कोडायलेटेशन करत नाहीये तर आपण का देतो मग अस्थमामध्ये? They decreases the bronchial hyperactivity as well as it will decreases the mucosal edema and it will decreases the suppuratory inflammatory response. Clear? म्हणजे जर हे ब्रॉन्काडायलेटेशन करत नाही मग तरी पण आपण अस्थमामध्ये का देतो तर फर्स्ट ते काय करतंय तर ब्रोंकायची हायपर ऍक्टिव्हिटी डिक्रीज करते. म्हणजे स्टिम्युलायमुळे जे ब्रोंकाय स्वतःला कन्स्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न करतं तर ती प्रोसेस ते इनहिबिट करतं. ऑल्सो इट विल इनहिबिट द म्युकोजल सिक्रेशन. जे आपल्या ब्रोंकायमध्ये आधीच ब्रोंकाय कन्स्ट्रिक्ट होतोय त्यातनं तिथे जे म्युकस रिलीज होतंय त्याच्यामुळे अजून काय होणार आहे? डिफिकल्टी इन द ब्रिदिंग. तर ते अवॉइड करण्यासाठी आपली बॉडी काय करते तर म्युकसल सिक्रेशन सुद्धा कमी करतं as well as जे इन्फ्लेमेटरी मेडिएटर रिलीज होत आहेत ड्युरिंग द अस्थमा दॅट इज ऑल्सो इनहिबिटेड बाय द corticosteroid. The corticosteroid gives the complete and sustained symptomatic relief than the bronchodilator or the any chromoglylate derivative. म्हणजे जे कॉर्टिकोस्टेरॉइड एजंट आहे तर ते सस्टेन ऍक्शन देतात
म्हणजे आता घेतल्याच फक्त इफेक्ट आहे आणि परत 5 मिनिटांनंतर आपल्याला त्रास चालू झालाय असं नाही. इट विल गिव्ह द सस्टेन्ड ऍक्शन. ऑल्सो इट विल इम्प्रूव्ह द एअर फ्लो अँड डिक्रीजेस द अस्थमॅटिक एक्झासेरेब्रेशन. म्हणजे अस्थमॅटिक अटॅक येऊन गेल्यानंतर पण त्या माणसाला जरासं कंटाळल्यासारखं वाटतं, झोप आल्यासारखी वाटते, तर ती सुद्धा इफेक्ट आपल्याला कॉर्टिकोस्टेरॉइड ट्रीटमेंट नंतर बघायला मिळत नाही. एव्हरीवन क्लिअर? अँड इट विल हेल्पफुल फॉर द एअर फ्लो प्रोग्रेशन. म्हणजे जे काही एअर फ्लो होतीये ते नॉर्मल करण्यासाठी हेल्प कोण करतं तर कॉर्टिकोस्टेरॉइड डेरिव्हेटिव्ह. एव्हरीवन क्लिअर? Then, as we are told that corticosteroid treatment is given by the two way. How the two way? First is given by the systemic steroid therapy. म्हणजे त्या पर्सनला ओरली टॅबलेट कॅप्सूल आपण सिस्टमिकली देऊ शकतो. सेकंड थेरपी इज बाय द इन्हलेशन रूट. Directly the corticosteroid is enter inside the body with the inhalation route. Then how the systemic steroid therapy is given? The systemic steroid therapy is used in a severe chronic asthma. It will be started from the 20 to 60 mg daily and the dose is decreased after the 1 to 2 week. म्हणजे एकदा त्या माणसाला अस्थमॅटिक अटॅक येतो हे आपल्या लक्षात आलं की तिथून पुढे काय करायचं, त्याला 20 to 60 mg डोस डेली स्टार्ट करायचा. आणि एकदा 1 ते 2 आठवडे झाले आपल्या लक्षात आलं की त्याच्या बॉडीची हायपर सेन्सिटिव्हिटी ही डिक्रीज होतीये, तर त्या केस नंतर आपण काय करायचं तर डोस स्लाइटली डिक्रीज करायला स्टार्ट करायचा. इफ द लॉंग टर्म ट्रीटमेंट रिक्वायर्ड फॉर द ओरल थेरपी देन लेस डोस इज ऍडवाइज्ड. मग एखाद्या पर्सनला लॉंग टर्म ट्रीटमेंट द्यायचं ठरलं कॉर्टिकोस्टेरॉइडचे, तर त्या केसमध्ये काय करावं लागतं तर कमी डोस मध्ये द्यावं लागतं. हे सगळं का करायचं? टू अवॉइड द साइड इफेक्ट. देन ऑल्सो इट विल बी युज्ड इन अ ट्रीटमेंट ऑफ COPD as well as along with the asthmatic treatment. Then what is case of inhaled steroid? Inhaled steroid are high topically and low systemically active. मग इन्हेलेशन थ्रू जर द्यायचं असेल तर कॉर्टिकोस्टेरॉइड असे सिलेक्ट करायचे की जे टॉपिकली ऍक्शन दाखवतील rather than the systemic action. Which is that steroid? That is budesonide, then the beclomethasone. These are the agent. But currently the inhaled steroid is not considered necessary for the mild or episodic asthma. They are given the beta 2 agonist daily. Clear? म्हणजे जर समजा त्या पर्सनला कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपी द्यायची आहे तर त्या पर्सनला इन्हलेशन थेरपी द्यायची नाही का? All of you know that the corticosteroid therapy is having the variety of the side effect. मग त्या केसमध्ये आपण काय करायचं तर we have to give the beta 2 agonist agent. म्हणजे जर त्या माणसाला डेली अस्थमॅटिक अटॅक येतोय तर इन्हलेशन देऊन टेम्पररी रिलीफ करण्यापेक्षा त्या पर्सनला जर सडन अस्थमॅटिक अटॅक आला तर त्या केसमध्ये बीटा 2 अगोनिस्ट द्यायचं ऍज कम्पेअर टू इनहेल्ड स्टिरॉइड. आणि जर समजा लॉंग टर्म ट्रीटमेंट हवी असेल तर ओरल स्टिरॉइड द्यायचं रादर दॅन द इन्हलेशन रूट. एव्हरीवन क्लिअर? स्टिरॉइड लक्षात आले सगळ्यांच्या? एव्हरीवन क्लिअर? बट व्हॉट इज द ऍडव्हर्स रिएक्शन ऑफ द स्टिरॉइड? द स्टिरॉइड इज शोईंग द विड्रॉल सिम्पटम. म्हणजे त्या पर्सनला पहिल्यांदा आपण स्टिरॉइड दिलं, त्याला अस्थमातनं बरं वाटायला लागलं, पण आता आपल्या लक्षात आलं की आता ट्रीटमेंटची काही गरज नाहीये आणि जर आपण त्याची स्टिरॉइड ट्रीटमेंट स्टॉप केली तर दॅट पर्सन इज शोईंग द विड्रॉल सिम्पटम्स, मीन्स लाईक अ ऍडिक्ट पर्सन. ऑल्सो इट विल बी प्रोड्युसेस द मस्क्युलर पेन or laziness. Sometimes it will show the side effect like a depression and the hypotension. Various side effect we observe like soreness of the voice, dysphonia, sore throat, asymptomatic or symptomatic oropharyngeal candidiasis and the chest infection. मग जर ह्या पर्सन मध्ये अजून आपल्याला जर सिव्हिअर साइड इफेक्ट काय दिसतात स्टिरॉइड घेणाऱ्या पर्सन मध्ये, तर एक तर व्हॉइस सोअर होतं, म्हणजे आपण जे म्हणतो घोगरा आवाज, दॅट इज observed in case of steroid treatment. Also it will produce the sore throat, म्हणजे घसा खसखसल्यासारखं वाटतं. नेक्स्ट इट विल बी प्रोड्युसेस द सिम्प्टमॅटिक ओरोफॅन्जियल कॅन्डिडायसिस, म्हणजे फॅरेंजियामध्ये फंगस इन्फेक्शन होतं अँड देर इज अ चेस्ट इन्फेक्शन, चेस्ट मध्ये पण इन्फेक्शन होतं. सो दिस साइड इफेक्ट इज हाऊ इट विल बी ओव्हरकम बाय द गार्गलिंग ऑफ द इच डोस. म्हणजे इन्हलेशन केलं ह्याचं कॉर्टिकोस्टेरॉइडचं की त्यानंतर काय करायचं तर गार्गलिंग करायचं. ओके, इट विल बी ओव्हरकम द साइड इफेक्ट ऑफ द इनहेल्ड स्टिरॉइड. These are the various drug corticosteroid which will be used in a treatment of asthmatic situation. Then what are the choice of the treatment? ओके, म्हणजे प्रत्येक पर्सनला अस्थमा होणाऱ्या सगळ्यांना सेम ट्रीटमेंट देतात का? नो, डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन, डिपेंड्स अपॉन द पर्सन्स रिस्पॉन्स. We will select which class of the drug is helpful for that particular patient.
समजतंय सगळ्यांना? म्हणजे जर एखाद्या पर्सनला अस्थमा झाला तर डॉक्टरनी काय केलं असतं, सगळ्यांना सांगून टाकलं असतं की अस्थमॅटिक अटॅक आला की लगेच बीटा 2 अगोनिस्ट यूज करायचे. पण तसं होतं का? नो. Each and every person is having the different treatment. So how the treatment is selected? The treatment it depends upon the patient condition or stepwise procedure to given for the symptomatic treatment of the asthmatic condition. म्हणजे तो माणूस कुठल्या टाईपच्या स्टेपमध्ये अस्थमाच्या, त्यानंतर त्याला किती किती दिवसांनी अस्थमॅटिक अटॅक येतो, तर तो आलेला अस्थमॅटिक अटॅक किती सिव्हिअर असतो, ह्या सगळ्या स्टेप्सला कन्सिडर करून, आणि तो अस्थमॅटिक पेशंट किती एजचा आहे, छोटा चिल्ड्रन आहे ते का ओल्डर एज पर्सन आहे, ह्या सगळ्या स्टेप्स वरती काय होतं तर कुठल्या टाईपची ट्रीटमेंट द्यायची हे डिसाइड होतं. If that person is having the mild episodic asthma, what is the mild episodic asthma? That the person is having the episode, म्हणजे जर आज संध्याकाळी त्याला अस्थमॅटिक अटॅक आला तर डेफिनेटली उद्या संध्याकाळपर्यंत किंवा 2 दिवसानंतर संध्याकाळी त्याला अस्थमॅटिक अटॅक हा येतो. दॅट इज अ इपिसोडिक अस्थमा. दॅट पर्सन इज less than 1 day it will be given the treatment. That person is treated with the beta 2 agonist. Am I audible? Anyone, am I audible or slide is visible? Yes, madam. Audible, Okay. visible. Okay. And that mild episodic asthma, it is called as a step 1 treatment. म्हणजे आपण पहिल्या टप्प्यातली ट्रीटमेंट कुणासाठी म्हणतो तर माइल्ड इपिसोडिक अस्थमॅटिक पेशंट मध्ये. दॅट पर्सन इज ऍडवाइज्ड विथ द ट्रीटमेंट ऑफ बीटा 2 अगोनिस्ट. म्हणजे इपिसोड त्याला आता अस्थमॅटिक अटॅक आला की लगेच त्याला, आपण बघितलं असेल बऱ्याच वेळा इकडे तिकडे आजूबाजूला, की अस्थमॅटिक अटॅक यायला लागला की ते पर्सन काय करतात, एक कॅप्सूल घेतात, त्यांच्याकडे तो पंप असतो इनहेलेड पंप, आणि त्याच्यामध्ये ती कॅप्सूल ठेवून 2-3 वेळेस पंप केलं की ते ड्रग त्यांच्या लंग्स मध्ये एंटर होतं. क्लिअर? मूव्ही मध्ये पण बऱ्याचदा दाखवतात ह्या गोष्टी. दॅट इज नथिंग बट द बीटा 2 अगोनिस्ट. देन सीझनल अस्थमा. सम पर्सन आर शोईंग द अटॅक ऑफ द अस्थमा इन अ विंटर सीझन ओनली. काही काही जणांना थंडीचा जास्त अस्थमॅटिक अटॅक येतो. समटाइम्स पर्सनला मॉर्निंग मध्ये अटॅक येतो. दॅट इज अ सीझनल अस्थमा. दॅट पर्सन इज ट्रीटेड विथ द इनहेल्ड स्टिरॉइड. मग कधीतरी येत असतो, कंटिन्यू येतो का तो अस्थमॅटिक अटॅक लाईक अ सीझनल. सो त्या सीझनल अस्थमामध्ये इनहेल्ड स्टिरॉइड आपण यूज करू शकतो. वेन दॅट अस्थमा इज एंटर इन टू द सेकंड स्टेज, that is a mild chronic asthma or occasional exacerbation. The mild chronic आहे, chronic is nothing but the very long days history. खूप पहिल्यापासून त्या पर्सनला अस्थमॅटिक अटॅक असेल तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, किंवा त्या पर्सनचे सिम्पटम्स दिवसातनं एकदा तर दिसतच असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टेप 2 टाईप ऑफ ट्रीटमेंट. म्हणजे त्याला दुसऱ्या स्टेपची ट्रीटमेंट द्यायची. काय ट्रीटमेंट द्यायची? द लोड ऑफ स्टिरॉइड, or sometimes that low dose steroid is altered with the chromogylate, and which will be given with the short acting beta 2 agonist. Okay, it is a second step treatment. Sometimes next step, it is a moderate asthma with frequent exacerbation. It is a third step treatment. म्हणजे जर समजा मॉडरेट अस्थमा आहे, त्याचा अटॅक मोर दॅन 1 अटॅक, म्हणजे एखाद्या पर्सनला एकापेक्षा एका दिवसात जास्त अटॅक येत असतील तर त्याला काय म्हणायचं? स्टेप 3 टाईप ऑफ अस्थमा. आणि व्हॉट इज अ नेम? मॉडरेट अस्थमा विथ फ्रिक्वेंट एक्झॅसेरेब्रेशन. म्हणजे एकापेक्षा त्याला कंटिन्युअसली आपल्याला अस्थमॅटिक अटॅक आलेले बघायला मिळतात. देन द डोस ऑफ द स्टिरॉइड इज गेट इन्क्रीज्ड इन केस ऑफ इनहेल्ड स्टिरॉइड. मग त्या पर्सनला आपण जर इनहेल्ड स्टिरॉइड देत असेल तर आपल्याला काय करायचंय? त्याचा डोस इन्क्रीज करायचा आहे. ऑल्सो वी हॅव टू गिव्ह द लॉंग ऍक्टिंग बीटा 2 अगोनिस्ट. तर त्यासोबतच आपण काय देऊ शकतो तर लॉंग ऍक्टिंग बीटा 2 अगोनिस्ट देऊ शकतो. अलॉंग विथ वी आर एबल टू गिव्ह द ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट. देन नेक्स्ट स्टेप अस्थमा, इट इज अ सिव्हिअर अस्थमा, इज कॉल्ड ॲज अ स्टेप 4 टाईप ऑफ अस्थमा. इट इज अ कंटिन्युअस सिम्पटम्स ऑफ अस्थमा. म्हणजे एखाद्या पर्सनला कंटिन्यू सारखे सिम्पटम्स दिसायला लागतात अस्थमाचे. ऍट दॅट टाइम दॅट पर्सन इज नीड टू हॉस्पिटलायझेशन. असे जर कंटिन्यू सिम्पटम्स दिसत असतील, जरी त्यानं बीटा 2 अगोनिस्ट घेतलं तरी पण त्याला बरं नाही वाटत आहे, लगेचच त्याला परत अस्थमॅटिक अटॅक दिसतोय, तर त्या पर्सनला काय करावं लागतं? लगेच हॉस्पिटलायझेशन करावं लागतं. आणि दॅट व्हॉट इज द थेरपी ऑफ दॅट पर्सन इज डिझाईन. इट विल गिव्ह द हाय डोस ऑफ द इनहेल्ड स्टिरॉइड अलॉंग विथ द बीटा 2 अगोनिस्ट, अँड दॅट डोस इज गिव्हन ट्वाइस अ डेली. म्हणजे दिवसातनं 2 वेळेस त्या माणसाला हाय डोस मध्ये स्टिरॉइड द्यावं लागतं इनहेलेशन रूटनी अलॉंग विथ द बीटा 2 अगोनिस्ट. आणि ही ट्रीटमेंट कशी देतो आपण? दिवसातनं 2 वेळेस. एव्हरीवन क्लिअर?
देन हाऊ द स्टेप्स ऑफ दॅट पर्सन इज ट्रीटेड. म्हणजे जर आपण जातोय आणि आपण जर एखाद्या पर्सनला अस्थमॅटिक अटॅक आल्यासारखं जर पाहिलं तर त्या पर्सनला कसं डॉक्टर ट्रीट करतात. In the patient is not adequately controlled and need the frequent emergency care, then how that person is get treated. Or sometimes that person is showing the withdrawal oral steroid. त्या पर्सन मधलं पहिल्यांदा काय करायचं तर ओरली जे स्टिरॉइड घेतोय ते स्टॉप करायचं. अँड दॅट त्यामुळे त्या पर्सनला काय होऊ शकतं तर ओरल स्टिरॉइड स्टॉप केल्यानंतर फक्त इन्हलेशन आणि बीटा 2 अगोनिस्ट मुळे त्याचा जो अटॅकची सिच्युएशन आहे ती बरी होऊ शकते. The next type of asthma, it is the status asthmaticus or the refractory asthma. Any asthma may develop the serious asthma, which will be becoming the life-threatening. आणि लाईफ थ्रेटनिंग जो अस्थमा असतो त्याला स्टॅटस अस्थमॅटिकस म्हणतात. क्लिअर एव्हरीवन. म्हणजे जर त्या अस्थमामुळे एखाद्याचा लाईफ अफेक्ट होत असेल, इट इज मच मोर सिव्हिअर और लास्ट स्टेप ऑफ द अस्थमा, that cases it is called as the status asthmaticus. Then what is the treatment is advised? Hydrocortisone is given along with the hemisuccinate derivative. म्हणजे हायड्रोकॉर्टिसोन आणि हेमिसक्सिनेट डेरिव्हेटिव्ह हे इन्फ्युजननी म्हणजे सलाईन थ्रू त्या पर्सनला काय करतात देतात. समटाइम्स नेब्युलायझेशन ऑफ द सॉल्बिटामॉल अलॉंग विथ द इप्राट्रोपियम ब्रोमाइड इज गिवन. म्हणजे जे मगाशी सांगितलं तसं सॉल्बिटामॉलचं इन्हलेशन द्यायचं, त्याच्याबरोबर इप्राट्रोपियम ब्रोमाइड पण आपण ऍडवाइस करू शकतो. अलॉंग विथ दॅट वी विल गिव्ह द ह्युमिडिफायर ऑक्सिजन इन्हलेशन. म्हणजे त्या पर्सनला काय करतात ऑक्सिजन लावतात. का ऑक्सिजन लावतात तर जे त्याची डिफिकल्टी इन द ब्रिदिंग असते, डिफिकल्टी अस्थमा कंडिशन मध्ये, तर ती थोडीशी हेल्प व्हायला मदत होते त्याला. की जर समजा आपण त्याला ऑक्सिजनच बाहेर न देतोय तर त्यामुळे त्याचं जे ऑक्सिजन मिळवण्याची धडपड आहे ती थोडीशी काय होती अँटीबायोटिक थेरपी. म्हणजे लक्षात आलं की आता जो अस्थमाचा अटॅक आलाय त्या पर्सनला, जर त्याच्या लाईफवर काहीतरी अफेक्ट होतंय तर त्यावेळी ही सगळी ट्रीटमेंट ऍडवाइस करतात. एव्हरीवन क्लिअर? Yes, madam. एम ऑडिबल? कुठून ऐकायला आलं तुम्हाला? कुठपर्यंत ऐकलं एनीवन? एम ऑडिबल नाऊ? आत्ता ऐकायला येतंय? Yes, madam. कुठपर्यंत ऐकलं? एनीवन? ट्रीटमेंट ऑफ द अस्थमा इज क्लिअर ड्यू टू द okay means whole is covered. I think the internet connectivity issue, you are unable to hear what is happening, but it's okay. I am presenting the presentation, so I am not aware about the